आत्ताच एक डाटा आला भारताचा की भारतामध्ये लोक गुंतवणूक कशासाठी करतात, म्हणजेच त्यांचे गोल्स कोणते आहेत. तर त्या गोलमध्ये त्यांचा डाटा सगळा चेक केला तर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे 3 गोल सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला गोल आहे रिटायरमेंट, दुसरा गोल आहे चाइल्ड एज्युकेशन अँड चाइल्ड मॅरेज आणि तिसरा गोल आहे सेल्फ होम, म्हणजे स्वतःचं घर असावं. स्वतःचं घर असावं, स्वतःची रिटायरमेंट आणि मुलांचं शिक्षण आणि लग्न, ह्या 3 गोष्टींसाठी लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचं पर्सेंटेज भारतामध्ये आहे 80%. 20%च गोल फक्त वेगळे आहेत, जसं की कार घेणं, त्याच्यानंतर फॉरेन ट्रिपला जाणं किंवा मोटरसायकल घेणं किंवा अजून काही जे ॲस्पिरेशनल गोल्स असतील, मोबाईल घेणं वगैरे. हे सगळे जे गोल्स आहेत त्या गोलसाठी लोक फक्त 20% इन्व्हेस्ट करतात. बाकीच्या इन्व्हेस्टमेंट मात्र 80% इन्व्हेस्टमेंट ह्या रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण आणि लग्न आणि तिसरी घर घेणं, या 3 गोष्टीसाठी केली जाते. आणि नक्कीच इट्स ग्रेट की ह्या महत्त्वाच्या गरजा आहेत आणि त्या गरजांसाठी माणसं व्यवस्थित गोल बेस प्लॅनिंग करतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि जी लोक गोल बेस प्लॅनिंग करतात ते त्यांच्या आयुष्यातली स्वप्न 100% अचीव्ह करतातच. गोल म्हणजे तुमचं स्वप्न आहे आणि त्याच्या रिलेटेड ॲक्शन घेतली की तो गोलमध्ये कन्वर्ट होत आहे. थँक्यू.